डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते. हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती. बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या, कारण आजची ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी अजून केली नसेल किंवा त्यात चूक असेल तर सरकारने आता शेवटची संधी दिली आहे. आणि जर ही संधी तुम्ही गमावली तर पुढे 1,500 रुपयेच नाही तर भविष्यात मिळणारे 2,100 रुपये देखील कायमचे बंद होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण यात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांची ई-केवायसी अजून बाकी आहे, 31 मार्च का इतकी महत्त्वाची तारीख आहे आणि फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार. 22 लाख महिलांनी केली मोठी चूक दुरुस्त. सर्वात आधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील जवळपास 22 लाख महिलांनी त्यांची ई-केवायसीमध्ये झालेली चूक दुरुस्त केली आहे. या महिलांची माहिती आधी चुकीची होती, पण त्यांनी ती आता एडिट करून सुधारली आहे. यामुळे त्यांना आता पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. काही महिलांचे जानेवारीपासून थांबलेले पैसे पुन्हा खात्यात जमा होऊ लागले आहेत. अनेक महिलांचे पैसे का थांबले? अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे, आम्ही पात्र आहोत तरीही आमचे पैसे का येत नाहीत? यामागे सर्वात मोठं कारण आहे ई-केवायसी. सरकारने आता स्पष्ट सांगितले आहे की ई-केवायसी केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांचे पैसे थेट थांबवले जाणार आहेत. 31 मार्च अत्यंत महत्त्वाची अंतिम तारीख आहे. जर या तारखेपूर्वी तुम्ही तुमची ई-केवायसी एडिट किंवा दुरुस्त केली नाही तर त्यानंतर योजनेचे पैसे कधीही मिळणार नाहीत. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 31 मार्च नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. म्हणजेच हीच शेवटची संधी आहे. कोण तपासून घ्यायचं? तुमच्या घरात खालील कोणाचीही ई-केवायसी बाकी असेल तर लगेच तपासा. आई, बहीण, मावशी, आत्या, मामी. कारण अनेक महिलांना अजूनही वाटत आहे की ई-केवायसी न करताही पैसे येतील, पण असं होणार नाही. वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाकून स्टेटस तपासा आणि जर OTP येत असेल तर लगेच ई-केवायसी पूर्ण करा. नवीन ई-केवायसी बद्दल मोठी निराशाजनक बातमी. आता एक महत्त्वाची पण थोडी निराशाजनक माहिती आहे. ज्या महिलांनी नवीन ई-केवायसी अजिबात केली नाही त्यांच्यासाठी सरकारने नवीन संधी जाहीर केलेली नाही. म्हणजेच ज्यांची ई-केवायसी पूर्णपणे राहिली आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणे कठीण होऊ शकते. फेब्रुवारी आणि मार्च हप्ता कधी येणार? आता सर्वात मोठा प्रश्न, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार सरकारची तयारी पूर्ण झाली आहे. 15 तारखेच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. यावेळी काही महिलांना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळू शकतात, कारण आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सरकारला मागील हप्ते वितरित करणे आवश्यक असते. शेवटची महत्त्वाची विनंती, म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुमची किंवा तुमच्या ओळखीतील कोणाचीही ई-केवायसी बाकी असेल तर 31 मार्चच्या आधी नक्की पूर्ण करा. नाहीतर पुढे 1,500 रुपयेच नाही तर भविष्यातील 2,100 रुपये देखील बंद होऊ शकतात. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचाही लाभ थांबू नये. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल.